दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा संपला। युती फक्त स्थानिक निवडणुकीसाठी होती। विलीनीकरणाबद्दल दादा आमच्याशी बोललेच नव्हते, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी, एनडीएला पाठिंबा देण्याची अट, यावर फक्त एकमत होणं बाकी, विजय वडेट्टीवारांची टीका। आमच्या पक्षाचा अध्यक्ष राज ठाकरे वाकरेंनी ठरवायचा का? आमच्याबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा, पटेल नको, या राज ठाकरेंच्या ट्विटनंतर प्रफुल्ल पटेल संतापले। मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही, सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह, त्यांच्यासोबत राष्ट्रवादीला पुढे न्यायचे, प्रफुल्ल पटेलांची भूमिका। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, अधिकृत शासन निर्णय जारी। अजित पवारांच्या निधनानंतर जबाबदारी सुनेत्रा पवारांकडे सोपवली। मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरमधून उड्डाणापूर्वी बिघाड झाल्याचं समोर, सभांच्या वेळा पुढे ढकलल्या, दुसऱ्या हेलिकॉप्टरनं सभांना हजेरी लावणार। अजितदादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? भाजप विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, संजय राऊतांचा निशाणा। तर भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटस असं म्हणतील, आरोप करण्याआधी पुरावे सादर करा, भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। अजित पवारांच्या अपघातावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, सीआयडी चौकशी हा वेळकाढूपणा, सीबीआय मार्फत चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, रिक्त जागेवर जय पवार आणि पार्थ पवारांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर विराजमान, हर्षला थवीर यांची महापौरपदी बिनविरोध निवड, तर भाजपच्या राहुल दामलेंची उपमहापौरपदी बिनविरोध निवड। मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड, तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील यांची नियुक्ती। अमराठी महापौरवरून मराठी एकीकरण समितीसह मनसे आक्रमक। मीरा भाईंदरमध्ये अमराठी महापौरावरून वाद, मराठी एकीकरण समितीसह मनसे देखील आक्रमक, भाजपच्या डिंपल मेहतांना विरोध। मुंबईमध्ये क्षुल्लक कारणावरून बिल्डर सुशील रहेजाची मराठी तरुणाला मारहाण, तुम घाटी लोक कभी सुधरोगे नहीं, बिल्डरचा मुजोरपणा, रहेजाच्या विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नागपूर पालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन, अतिक्रमणाच्या कारवाई विरोधात काँग्रेस आक्रमक, आंदोलकांकडून बॅरिकेड्सवर चढून आत शिरण्याचा प्रयत्न, पोलीस आंदोलकांमध्ये झटापट। रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवरून आक्षेप, याचिका अखेर मागे। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र मिळणार, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती। दिल्लीमध्ये एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचा सत्कार, अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर मोदींचा प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते सत्कार। लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांचा गोंधळ, ट्रेड डीलवरून सभागृहात गदारोळ। अमेरिकेकडून भारतावरील टॅरिफमध्ये मोठी कपात, भारतावरील टॅरिफ 25%हून 18%वर, ट्रम्प यांची घोषणा, भारत रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार असल्याचा दावा। मैत्रीचा एक नवीन अध्याय, भारत आणि अमेरिकेतील ऐतिहासिक करारातून मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय, मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। डॉलर 1 रुपया 10 पैशांनी स्वस्त, भारत अमेरिका व्यापार कराराचा सकारात्मक परिणाम, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 90 रुपये 30 पैसे। प्री ओपनिंगमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी, अमेरिकेनं भारतावरील टॅरिफ कपात केल्यामुळे शेअर मार्केटमध्ये उसळी। डहाणू रोड परिसरामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील माउंटन टनेल 6चा ब्रेकथ्रू यशस्वी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती।